जवळ 354 बूथ आपण स्थापन केले। या बूथ रस्त्यावरती कुठेही कोणाची चित्र असताना काढली जात आहे, का काढली जात आहे? तर त्यांचं अस्तित्व दाखवायचं आहे। पण 54 बूथ आपण स्थापन केले त्या मतदारसंघामध्ये। त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे कोरेगावमध्ये 144 आहेत, खटावमध्ये 130 आहेत, खटावमध्ये 80 आहेत आणि सातारमध्ये 30 आहेत। मतदारसंघामध्ये किंवा आम्हा सर्वांना एक तेजोमयाचं नेतृत्व मिळालं आहे की ज्या नेतृत्वाची चर्चा असे उमेदवार भोसले आपले उमेदवार आहेत आणि आता प्रचाराच्या कार्याला सुरुवात झालेली आहे। प्रचार कार्य करत असताना ही आपल्या कामाची आणि आपल्यामुळं या विभागाला एक प्रकारची चांगल्या पद्धतीने झळाळी मिळते आणि आपल्या माध्यमातून होत असलेलं काम आम्हाला त्यांनी केल्यानंतर आवर्जून आपल्या नावाचा उल्लेख करून लोक बोलतात की आदरणीय प्राथमिक विचार करून आदरणीय शिंदे साहेबांनी आपल्या समाजाने बोलवलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये तमाम महाराष्ट्रातील युवकांना आपल्याविषयी अत्यंत आकर्षण आहे। ज्या वेळेला 2014 साली या ठिकाणी आपल्याला 23 एप्रिलला लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जायचं। 23 एप्रिलला होणारे त्यावेळेला जर लाट जर चालली नसेल तर आता तर ती लाट कधीच निघून गेलेली आहे। त्यामुळं महाराष्ट्राने या ठिकाणी आपली निवडणूक झालेली आहे। या ठिकाणी फक्त आपल्याला मताधिक्य मोजायचं आहे आणि जे